नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या एमएच सेट एक्झामसाठी जे आपण सराव पेपर सिरीज सुरू केली होती अनिवार्य पेपर क्रमांक 1 साठी। या सिरीजमधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 16 ज्यामध्ये आपण 50 प्रश्न सेट केले होते। या 50 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली नाही ते विद्यार्थी जॉईन करू शकतात। व्हिडिओच्या शेवटी त्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, विमर्शी चिंतन पातळीवरील अध्यापनामध्ये शिक्षकाची भूमिका डॅश डॅश असते। अध्यापनाच्या स्तरावर प्रश्न आहे। तर विमर्शी चिंतन म्हणले की रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, एकदम उच्च पातळीचा अध्यापन स्तर हा आहे। म्हणजे फर्स्ट आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंग, सेकंड आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आणि हा एकदम अतिउच्च पातळीचा थर्ड लेवल आहे जिला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग असं म्हणतो। तिथं शिक्षकाची भूमिका काय असते? एकाधिकारवादी नाही, कारण एकाधिकारवादी तिथं शिक्षकाचं वर्चस्व कुठं असतं? मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये असतं, मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये। पण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना खूप मुक्त वातावरण देतात, म्हणजे बंदमुक्त वातावरणामध्ये हे टीचिंग केल्या जातं। म्हणून पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। ठीक आहे, तर जे त्याला जो पर्यायी शब्द आहे इंग्रजी लायसेस फेअर, तर जे इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहेत त्यांना ते माहीत आहे अर्थव्यवस्थेच्या संदर्भानं। म्हणजे अशी अर्थव्यवस्था की जी बंदमुक्त आहे, तिच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही, म्हणजे सरकारचं सुद्धा नियंत्रण नाही, ज्यामुळं खाजगी उद्योगधंदे वाढू देण्याचं एक प्रकारचं हे धोरण आहे। ठीक आहे, त्या मग आता याचाच अर्थ काय आहे की इथं शिक्षक नियंत्रण विद्यार्थ्यावर जास्त ठेवित नाही, जिथं मेमरी लेवल ऑफ टीचिंग आणि अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगमध्ये ठेवल्या जातं। अधिकारवादी आणि विद्यार्थी स्नेही, आता विद्यार्थी स्नेह हा बी म्हणजे स्नेहातून आणि म्हणजे स्नेह किंवा प्रेमातून पण वर्चस्व आलंच ना। इथं वर्चस्वच नाही, बंदमुक्त आहे। ते कुठं शक्य आहे? रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये शक्य आहे। आपण अध्यापनाच्या स्तरावर ज्या लेवल ऑफ टीचिंग एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता। त्यानंतर शिक्षकाकडे कोणती अध्यापन कौशल्य असायला पाहिजेत? स्पष्ट, शुद्ध व भावपूर्ण रीतीने बोलता आलं पाहिजे। ठीक आहे ना, हे गरजेचंच आहे। अध्यापन कार्याविषयीची श्रद्धा असायला पाहिजे, हे पण बरोबर आहे। अध्यापनात सहजता व रंजकता असावी, हे पण बरोबर आहे, कारण तितकं इफेक्टिव्ह टीचिंग त्यानं काय होईल? इन्क्रीज होईल। विद्यार्थ्यांचा अध्यापनात कमीत कमी सहभाग असावा, नाही ना, लक्षामध्ये याला असं योग्य म्हणता येणार नाही। अध्यापनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचा अध्यापनामध्ये जास्तीत जास्त सहभाग असायला पाहिजे, जास्तीत जास्त सहभाग असायला पाहिजे। म्हणून डर हे काय झालं या बाबतीत निगेटिव्ह झालं। म्हणून अ, ब आणि क म्हणजे पर्याय ए हेच आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीबाबत अचूक माहिती देणारे विधान किंवा विधाने शोधा। विद्यार्थी वयोगट, परिपक्वता व आवड यांना अनुसरून अध्ययनविषयक वातावरणाची निर्मिती केली जाते। विद्यार्थी केंद्रित बरोबर आहे ना, हे कुठं शक्य आहे? प्रयोगशाळा पद्धतीमध्ये। म्हणजे मग प्रयोगशाळा तर हे बरोबर आहे, विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचं हे वैशिष्ट्य आहे। कारण काय करायला तिथे बघा, विद्यार्थी वयोगट, परिपक्वता आणि आवड, म्हणजे विद्यार्थ्यांची आवड आली म्हणजेच विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आली, कोणती माहिती नसू द्या, पण एक बरोबर आहे। त्याच्यानंतर जॉन डुई व जीन पियाजे यांनी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे। जॉन डुई पाठच असतो, डी.एड. बी.एड. ज्या विद्यार्थ्यांचं झालं त्याला जॉन डुई म्हणलं की कार्यवाद, कार्यवाद म्हणलं की विद्यार्थ्याची ॲक्टिव्हिटी, म्हणजे हे सांगायला नको नवीन पद्धतीनं। अवगामी व आधार पद्धती या विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहेत, नाही, कारण अवगामी ही जी पद्धत आहे ना ॲरिस्टॉटलनं मांडलेली, या पद्धतीमध्ये नियमांची मांडणी करून त्याला अनुसरून उदाहरणे द्यायचे, उदाहरणे देऊन ते प्रस्तुतीकरण केलं जातं त्या टॉपिकचं। म्हणजे मुळामध्ये ही हायर एज्युकेशनमध्ये टीचिंग मेथड वापरली जाते आणि ही
टीचर सेंटर्ड मेथड आहे. ठीक आहे, म्हणजे हे इथं विद्यार्थी केंद्रितच्या संदर्भाने येणार नाही. आधार पद्धतीसुद्धा इतिहास अध्यापनामध्ये आधार पद्धती, शैक्षणिक साधने ऐतिहासिक साधने वगैरे याचं विश्लेषण करून ती मांडणी होती. म्हणजे आधार पद्धतीसुद्धा त्याच्यामध्ये येणार नाही, शिक्षक केंद्रितमध्ये येईल. म्हणजे 3 नको, 3 घेणार नाही आपण. 4 किलपेट्रिक यांची प्रकल्प पद्धत विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहे का? यस. कारण प्रकल्प म्हटले की काय झालं, विद्यार्थ्याला कृतीला वाव आला, म्हणजे ही स्टुडंट सेंटर्ड मेथड आहे. ठीक आहे, म्हणून 4ला क्लिक करूया. 1, 2 आणि 4, 1, 2 आणि 4 सांगतो पर्याय क्रमांक सी. त्यानंतर शिक्षकाची भूमिका ही सहाय्यकाची भूमिका आहे. खालीलपैकी कोणते विधान ही भूमिका दर्शविते? शिक्षकाची भूमिका ही महत्त्वाचा शब्द आहे सहाय्यकाची आहे. ठीक आहे, शिक्षकाने वर्गात अतिशय स्पष्ट आवाजात व्याख्यान द्यावे. ठीक आहे ना, मग आलं लक्षामध्ये. पण याच्यातून सहाय्यकाची भूमिका काही जाणवते का? नाही. म्हणून बघा, तुम्हाला काही काही विधानं म्हणजे सकारात्मक वाटतात की अरे हो यस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स, बट ते आपल्या क्वेश्चनच्या संदर्भानं महत्त्वाचं पाहिजे, हे आपण कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून हे उदाहरण म्हणजे विधान बरोबर वाटते, पण सहाय्यकाची भूमिका म्हणजे दिसून येते का त्याच्यामधनं? नाही दिसून येत. शिक्षकाने विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करावी. हां, बरोबर आहे, योग्य परिस्थिती निर्माण करायला लागलं अध्ययनासाठी, बरोबर आहे, विद्यार्थ्याला. म्हणजेच विद्यार्थ्याला काय व्हायला, कोऑपरेट व्हायला ना, ते म्हणजे सहाय्यक व्हायला तो. आलं लक्षामध्ये. म्हणून बी बरोबर वाटतो. ठीक आहे, सी बघून घेऊया. शिक्षकाने क्षेत्रभेटीचे आयोजन करावे. स्पष्टता नाही आहे की सहाय्यकाची भूमिका आहे की नाही. त्यानंतर ठीक वाटतो, पण शिक्षकाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन वारंवार करावे. ठीक आहे, मूल्यमापन करणं हे एक ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये सहाय्यकाची भूमिका आपल्याला निदर्शनास येत नाही. कोणतं मूल्यमापन केलं काय ह्याची आपल्याला क्लॅरिटी तिथं नाही आहे. म्हणून ACD मध्ये सर्वात जवळचा म्हणजे सहाय्यकाची भूमिका म्हणून निर्देश करणारं सेंटेन्स कोणतं आहे, तर ते आहे पर्याय बी. त्यानंतर आकारिक मूल्यमापन डॅश डॅश घडते. आकारिक मूल्यमापन डॅश डॅश घडते. पहिले आपल्याला जनरली माहीत पाहिजे की आकारिक मूल्यमापन म्हणजे नेमकं काय. तर आपल्याला माहिती आहे की हे आकारिक मूल्यमापन इन्स्टंट म्हणजे अध्यापनानंतर तात्काळ घेतलं जातं आणि पाठ्यांश समजला का नाही हे कळते. अध्ययनातील उणिवा आपल्याला कळतात नेमक्या विद्यार्थ्यामध्ये, म्हणजे घटक चाचण्या वगैरे, विकास चाचण्या, त्याच्या संदर्भानं ते आकारिक मूल्यमापन असतं. ठीक आहे, मग आता त्या संदर्भानं हे स्टेटमेंट पाहूयात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या चांगल्या अध्ययनासाठी प्रत्याभरण करतात. बरोबर आहे, बरोबर आहे, कारण पाठ शिकवल्याच्या नंतर ते मूल्यमापन होऊ लागलं ना. विद्यार्थ्यांच्या चांगल्या अध्यापनासाठी मूल्यांकन करताना, विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी काही लॉजिक लागायना. मुख्याध्यापक वर्गातील कामाचे नियंत्रण करताना, वर्गातील कामाचं नियंत्रण करायला लागला ना मुख्याध्यापक, म्हणजे ते येणार त्याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये. आणि पालक शाळेतील कार्यामध्ये सहभागी होताना, पालकाचा काही संदर्भ नाही. 4 वाले पर्याय कट करा, पालकाचा संदर्भ येत नाही म्हणून, आणि 2 वाले पर्याय कळाला नाही म्हणून कट करा. आता तिसरा जरी थोडासा तुम्हाला मिसमॅच वाटत असला, पण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे शिवाय निवडण्याशिवाय, म्हणून तिसरासुद्धा बरोबर येऊ शकणार आहे. डॅश डॅशसाठी संशोधन केले जाते. नवीन ज्ञानप्राप्तीसाठी यस. ठीक आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही फंडामेंटल रिसर्च करतात त्यावेळेस तुम्हाला नवीन नॉलेज काय मिळतंच. सिद्धांत विकसित न करण्यासाठी उगं काहीतरी त्यांनी म्हणजे काय आपल्याला फसवा पर्याय बनवण्याचा प्रयत्न केला निगेटिव्ह करून. हे कसं काही गरजच नव्हती तयार करण्याचा. ठीक आहे, चला जाऊ द्या, म्हणजे हे येणारच नाही ना. सिद्धांत विकसित न करण्यासाठी काय म्हणजे निगेटिव्ह झालं ना, ते सिद्धांत विकसित करण्यासाठी पाहिजे होतं. संशोधन पदवी प्राप्त करण्यासाठी ठीक आहे ना, आपण संशोधन पदवी प्राप्त करण्यासाठी संशोधन केलं जातं तर ठीक आहे, बरोबर आहे ना. ठीक आहे, तो तर आपला उद्देश आहेच ना. 1 घेता येते, 3 घेता येते. असलेल्या ज्ञानाला पुनर्भाषित करण्यासाठी यस, कारण ज्यावेळेस आपण उपयोजित संशोधन बघतो ना,
तर ते काय असलेल्या नॉलेजला आपण पुनर्भाषित करून ते नवीन संशोधन मांडत असतो. म्हणून 1, 3, 4 घ्या. 1, 3, 4 कोण सांगतो, तर पर्याय सी 1, 3, 4 सांगतो. म्हणून सीची निवड करणं अपेक्षित आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश संशोधन नैतिकतेत होत नाही? रिसर्च इथिक्समध्ये काय येणार नाही? ठीक आहे. पर्याय आहे संशोधनातील सचोटी, वस्तुनिष्ठता, माहितीच्या गुप्ततेची खात्री आणि प्रामाणिकपणा. आता रिसर्च इथिक्समध्ये संशोधनातील सचोटी येतं, इंटिग्रिटी, ऑब्जेक्टिव्हिटीला महत्त्वाचं स्थान आहे, माहितीच्या गुप्ततेची खात्री. आता माहिती गुप्त ठेवावी असं इथिक्स सांगतं, पण अगोदर खात्री आपण देऊ शकत नाही. प्रामाणिकपणा, हॉनेस्टी तर गरजेचंच आहे. मग आपल्याला माहितीची गुप्तता हे पण वाटतं उत्तर, म्हणजे काहीसा हा प्रश्न थोडासा 4ही पर्याय बरोबर असणार आहे, पण त्यात अगोदर आपण खात्री देऊ शकत नाही. म्हणून ह्या उत्तराची आपण निवड करूयात. त्यानंतर संशोधनाची ध्येय आणि उद्दिष्टे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी विशद केली जातात? प्रस्तावना, परिशिष्ट, फलिते, चर्चा. आता तुम्ही कट मेथडनं जरी गेलात तरी पण तुम्ही आता चर्चामध्ये काय ध्येय आणि उद्दिष्ट नसते, तर संशोधनाची फलिते, आउटपुट्स, याच्यामध्ये संशोधनातून आउटपुट काय निघालं हे सांगितलं जातं ना. इथं कुठं ध्येय आणि उद्दिष्टे सांगणार? परिशिष्टेमध्ये काय सांगितलं जातं? परिशिष्टेमध्ये संदर्भ ग्रंथ सूचीनुसार येणारा भाग आहे हा. मोठे उतारे असतात जोडलेले मागून, कोष्टके असतात, प्रश्नावल्या असतात, नकाशे असतात, हे असतं परिशिष्टांमध्ये. म्हणजेच संशोधनाची ध्येय आणि उद्दिष्टे कुठं असणार आहेत? तर ती प्रस्तावनेमध्ये आहे. तुम्ही जर बघितलं ना, तर प्रस्तावनेमध्ये विषय का निवडला, त्याची पार्श्वभूमी, त्याची गरज, संबंधित साहित्य, संशोधनाचे थोडक्यात परिशीलन प्रस्तावनेमध्ये केलेलं असतं. म्हणजेच प्रस्तावनेमध्ये ध्येय आणि उद्दिष्टे पण येतात. संशोधनामध्ये निरीक्षणासाठीचे प्रयोज्य निवडताना असंबद्ध पद्धतीचा वापर करण्याऐवजी सहेतुक पद्धती वापरणे याला डॅश डॅश असे म्हणतात. तर याला म्हटलं जातं नमुना निवड. याला म्हटलं जातं नमुना निवड. नुसतं निवड म्हणता येणार नाही. परिकल्पना म्हणजे समस्या सोडवण्यासाठी केलेलं तात्पुरतं विधान असतं. आणि जनसंख्या म्हणजे काय? संशोधकांनी नमुना ज्यातून निवडला आहे असा संपूर्ण भाग म्हणजे जनसंख्या. म्हणजे तुमच्याकडं पर्याय काय उरतं? पर्याय सी उरते. त्यानंतर उपयोजित संशोधनाचे हे वैशिष्ट्य आहे. अप्लाइड रिसर्चचं काय वैशिष्ट्य आहे? सिद्धांताची निर्मिती नाही. हे तर फंडामेंटल रिसर्चमध्ये अशक्य आहे. आत्मप्रेरणा, लोककल्याण, लोककल्याण हे होऊ शकतं, कारण उपयोजन झालं पाहिजे ना रिसर्चचं. म्हणजे लोककल्याण हा अप्लाइड रिसर्चचा कॅरेक्टरिस्टिक होऊ शकतं. म्हणून डीच उत्तर आहे ना, कारण ज्ञानासाठी ज्ञान म्हणलं की फंडामेंटल रिसर्च आला. आत्मप्रेरणा पण फंडामेंटल रिसर्चच्या संदर्भानं जास्त उत्तर आहे. परंतु लोककल्याण म्हटलं की अप्लाइड बेसिक रिसर्च इथं उत्तर आपण निवडणं गरजेचं आहे. पर्याय डी. पॅराग्राफ आहे. तुम्हाला पॅराग्राफवर आधारित या प्रश्न उत्तरं निवडावी लागतात. ऑलरेडी तुमच्याकडे PDF पेपर आहे. या उतार्यास कोणते शीर्षक अधिक समर्पक वाटते? म्हणजे प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 14 चे उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 15 चे उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 16 अधोगामी संप्रेषणाची दिशा ही खालून वर जाणारी असते. डाऊनवर्ड कम्युनिकेशन. अधोगामी संप्रेषणाची दिशा ही खालून वर जाणारी आहे का डाऊनवर्ड कम्युनिकेशन आहे का? ते नाही ना. तुम्ही इंग्रजी शब्दाचा विचार करा. आणि खाली काय म्हणतो तो? ऊर्ध्वगामी संप्रेषणाची दिशा ही वरून खाली जाणारी असते. त्यांनी काय केलं? त्यांनी याला म्हणजे अधोगामी म्हणजे डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणजे काय? वरून खाली, डाऊनवर्ड म्हणजे हे आणि हे याचं आहे. ठीक आहे. तर दोन्ही काय आहेत इथं?
ए आणि बी दोन्ही चूक आहे. आता डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणजे काय, वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे, आणि अपवर्ड म्हणजे काय, कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे. संप्रेषण प्रक्रियेची ही पायरी शेवटीला नाही म्हटले. बघा, माहितीची निश्चिती बरोबर आहे, कारण तुम्हाला सर्टेनिटी ऑफ इन्फॉर्मेशन झाल्याच्या नंतरच तुम्ही कम्युनिकेशन करायला तयार असतात. अवबोधाचा काही संदर्भ नाही. सांकेतिकरण महत्त्वाचं आहे. त्या माहितीला तुम्हाला एका विशिष्ट भाषेमध्ये इनकोड करावं लागतं, आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही ते सेंड करता तर रिसिव्हर त्याचं काय करतो, डिकोडिंग करतो. म्हणजे हे पण बरोबर आहे. बघा, संप्रेषणामध्ये माहितीची निश्चिती बरोबर आहे, सांकेतिकरण इनकोडिंग बरोबर आहे, आणि डिकोडिंग बरोबर आहे. अवबोध ही संप्रेषणाची पायरी नाही आहे. खालीलपैकी कोणता संप्रेषण अडथळा हा सांस्कृतिक प्रकारात मोडतो? पहिला पर्याय काय, वर्गातील कोणत्याही कृतीमध्ये राधा सहभाग घेण्याचे नाकारते. आता हा संस्कृतीचा कुठे संदर्भ आहे, तिचा अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम असेल ना. ठीक आहे, म्हणजे हे काही लॉजिक लागत नाही याला. रेणूला तिच्या स्त्रीत्वाची मिश्र वर्गात जाणीव करून दिल्याने तिला नाकारल्याची भावना निर्माण झाली. आता स्त्रीत्वाची भावना, नाकारल्याची भावना स्त्रीमुळं, हा लिंगभेदात्मक अडथळा आहे. जो बी आहे ना, हा लिंगभेदात्मक अडथळा आहे, म्हणजे बी सुद्धा उत्तर नाही. राहुलला त्याच्या बोलीभाषेच्या वापराबद्दल चिडवले. हा सांस्कृतिक अडथळा होऊ शकतो, कारण लँग्वेज इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर इन कल्चर किंवा कल्चर. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संस्कृतीचा भाषा एक घटक असू शकतो, म्हणून सी उत्तर आहे. कारण बोली भाषेवरून त्याला चिडवलं ना, म्हणजेच भाषा हा संस्कृतीचा घटक आहे, म्हणून हा जो अडथळा आहे कम्युनिकेशनमध्ये आलेला तो सांस्कृतिक अडथळा ठरू शकतो. रतनच्या वर्गात हवा खेळती नसल्यामुळे त्याचं लक्ष लागत नाही, तर हा म्हणजे त्याला काय म्हणू आपण, फिजिकल बॅरियर्स आहे. ठीक आहे, म्हणजे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे ना, म्हणजे तो प्राकृतिक अडथळा आहे. ठीक आहे, म्हणून डी कटला, सीच उत्तर आहे आपलं. पुढीलपैकी कोणती संस्था भारतीय माध्यमांसाठीची स्वनियामक संस्था शेवटीला नाही म्हटले? ASCI, जिला आपण द ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हणतो, तर ही स्वनियामक आहे. PCI, जिला आपण प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया म्हणतो, ही स्वनियामक नाही. म्हणजे स्वनियामक म्हणजे त्याला पर्यायी शब्द सेल्फ रेग्युलेटरी, आलं लक्षामध्ये, ती नाही आहे, कारण ती आहे स्टॅट्युटरी, जिला वैधानिक संस्था आहे ही. म्हणून हेच उत्तर असणार आहे आपलं बी, कारण आपल्याला नाही विचारलं ना, म्हणून बीच नाही आहे. कारण NBSA, जिला आपण नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड ऑथॉरिटी म्हणतो ना, ती आहे, ती सेल्फ रेग्युलेटरी आहे. आणि BCCC ही सुद्धा, जिला आपण ब्रॉडकास्टिंग अँड कंटेंट कॉम्प्लिमेंट्स अँड काउन्सिल असं म्हणतो, तर ती सुद्धा सेल्फ रेग्युलेटरी इन्स्टिट्यूशन्स आहेत. म्हणजे ACD आहेत, कोण नाही आहे, PCI. आपण ही जी सेट होणार आहे 15 जूनसाठी, तर 15 जूनला होणाऱ्या सेटसाठी आपण पेपर क्रमांक 1साठी 12 PDF पेपर घेतले होते टेस्ट सिरीजचे. ज्या 12 PDF पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले जाणार आहेत, आणि 12 पेपरची फीस असणार आहे 450 रुपये. प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे तुम्हाला विश्लेषण दिलं जातं. पेपर मराठी माध्यमातून असतात, आणि पेपर ऑलरेडी हे 12 पेपरच्या खालील पद्धतीनं वेळापत्रका दिल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी जॉईन केली, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलेली नाही ते विद्यार्थी लगेच जॉईन करू शकतात. काय करायचं आहे तुम्हाला, 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचे 450 रुपये, आणि पे केल्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे याच नंबरवर 98 23 24 71 91. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. तुम्ही आपण जे 12 पेपर घेतले होते,
हे 12 पेपर आपण ज्यावेळेस परीक्षा विभागानं अगोदर परीक्षा जाहीर केली होती मेमध्ये, त्या पद्धतीनं आपण टाईम स्ट्रक्चर केलं होतं आणि बरोबर आपले 12 पेपर त्या वेळेपर्यंत होत होते. परंतु अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळं 1.5 महिना, त्यामुळे आपण 4 पेपर एक्स्ट्रा घेतलेत या पेपरसहित. म्हणजे 13, 14, 15 आणि हा 16वा पेपर आहे. हा आपला शेवटचा पेपर असणार आहे, 16वा पेपर. म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये म्हणून आपण हे 4 पेपर एक्स्ट्रा घेतले. म्हणजे जे आज फी पे करतील त्यांना हे 12 झालेले आपले टेस्टचे प्लस हे फ्री आपल्या ओएसिस करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलकडून 13 म्हणजे हे 4 फ्री असे 16 पेपर तुम्हाला एकदाच 16 PDF पेपर, त्याचबरोबर 16 आन्सर कीज आणि 16 विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक लगेच मिळतील. जेणेकरून राहिलेले हे जे काही 10-15 दिवस आहे हे तुम्हाला निश्चितपणे येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात. हे पेपर उपयुक्त ठरू शकतात कारण जवळपास आम्ही मागच्या 10 ते 12 प्रश्नपत्रिका अगोदर ॲनालाइज केल्या. त्या प्रत्येक प्रश्नाचं 4ही पर्यायाचे विश्लेषण करणारे 13 वर्षाचे व्हिडिओ बनवलेत आणि त्यावर आधारित जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच टॉपिकवर आपण ह्या प्रश्नपत्रिका क्रिएट केलेल्या आहेत. म्हणून निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी या प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरतील. तर कंटिन्यू करूया आपण. प्रश्न आहे, कोणते संप्रेषण प्रकार भूमिका पालनाचा वर्गात वापर करताना योग्यरित्या वापर करता येतील? काय, परत एकदा प्रश्न वाचूया. कोणते संप्रेषण प्रकार भूमिका पालनाचा वर्गात वापर करताना योग्यरित्या वापर करता येईल? ठीक आहे. आता पर्यायानुसार जा, म्हणजे आपल्याला थोडंसं इंटरलिंकिंग लागेल क्वेश्चन आणि पर्यायाची. अशाब्दिक आणि मौखिक, केवळ प्रतिकात्मक, अशाब्दिक आणि प्रतिकात्मक, लिखित आणि अशाब्दिक. आता आपल्याला एक रोल प्ले करायचा आहे. तिथं काय महत्त्वाचं आहे? नॉन व्हर्बल आणि व्हर्बल महत्त्वाचं आहे. आवाज आणि हावभाव महत्त्वाचे आहेत ना, म्हणून हेच आपलं उत्तर होणार आहे. कारण केवळ प्रतिकात्मक सिम्बॉलिक लँग्वेज फक्त केवळमध्ये रोल मेथड बरोबर आहे का? नाही. अशाब्दिक आणि प्रतिकात्मक, अशाब्दिक ठीक आहे परंतु प्रतिकात्मक सिम्बॉलिक बरोबर आहे का? नाही येणार. लिखित गरज आहे का? नाही. इथं अशाब्दिक ठीक होतं म्हणून BCD कटेल आणि पर्यायी आपण उत्तराची निवड करणार आहोत. प्रश्न 21 नंबर. 0 व 1 या अंकांनी 10 बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये 1 4 वेळा व 0 6 वेळा येतात? इंग्लिशमध्ये पण बघा. द नंबर ऑफ 10 बीट कम्प्युटर वर्ड्स फॉर्म्ड ऑफ RS zeros and ones with exactly 4 ones and 6 0 is. प्रश्न अगदी सोपा होता. एक 10 बीट संगणकीय शब्द तयार करायचा आहे ज्यामध्ये 1 आला पाहिजे 4 वेळा. म्हणजे बघा 1 2 3 4 आणि 0 6 वेळा. 1 2 3 4 5 6 हे लिहिलं गेलं एका वेळा. असं किती वेळा लिहिता येईल? बघा आपण आता दुसऱ्यांदा कसं लिहू शकतो? 1 1 1 0 1 0 0 0 0 0 6 0. नंतर 1 1 1 0 0 1 0 0 0 0. बरोबर. बघा 1 1 1 0 0 0 1 0 0 0. या आता 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा. तर असं किती वेळा करता येईल? तर यासाठी असे उदाहरण सोडवण्याची एक टेक्निक आहे. काय बघा, काय करायचं? 10 वेळा सांगितलंय ना, तर 10 पासून 1 पर्यंत लिहित चला. 10 9 10 गुणेला 9 गुणेला 8 गुणेला 7 गुणेला 6 गुणेला 5 गुणेला 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1. याला फॅक्टर मेथड म्हणतात. ओके, फॅक्टर मेथड. आणि आता 1 किती वेळा आहे? 4 वेळा. 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1 गुणेला 0 किती आहे? 6 वेळा. 6 गुणेला 5 गुणेला 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1. मग आता कट मेथड करा. बघा 6 ते 1 पर्यंत कट झालं वरती, 6 ते 1 खाली कट झालं. तर जे राहिले त्याचं गुणाकार भागाकार करा. बघा इथं काय केलं आपण? बे 1 बे, बे चौक 8, 4 1 कटले 4 कटले, 3 1 3, 3 3 9.
खाली काय काय राहिलं 10 गुणिले 3 गुणिले 7 10 त्रिक 30 30 7 210 उत्तर आहे 210. जर समजा तुम्ही खरंच ठरवून पाहिलं आणि असं लिहिलं तर 210 वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिता येणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, ए पातेल्यातील 180 ml पाण्यात 30 ग्रॅम साखर टाकली, बी पातेल्यात 280 ml पाण्यात 40 ग्रॅम साखर टाकली आणि सी पातेल्यात 100 ग्रॅम पाण्यात 20 ग्रॅम साखर टाकली, तर बी पातेल्यातील द्राव्य कसे असेल. ओके, 3 पातेल्यात ए बी आणि सी तिन्हीची तुलना कशी आहे एकसारखी करावी लागेल. सी 100 ml 20 ग्रॅम, बरं सी मध्ये 100 ml मध्ये आहे 20 ग्रॅम. मग आता 180ला 30 ग्रॅम आहे, मग 180ला 30 तर 100ला किती, आणि 280ला 40 तर 100ला किती. पहिले हे काढावं लागेल आपल्याला. हे बघा 180ला 30 तर 100ला किती 16.66 ग्रॅम, 280ला 40 तर 100ला किती 14.28 ग्रॅम, 100ला 20 तर 20. मग आता सी पातेल्यातील द्रावणापेक्षा जास्त गोड आहे का बी मधलं पाणी, नाही कमी गोड आहे, पहिला पर्याय काढला. ए पातेल्यातील द्रावणापेक्षा जास्त गोड आहे का, नाही दुसरा पर्याय काढला कमी गोड आहे. सी पातेल्यातील द्रावणापेक्षा कमी गोड, बरोबर. सी मध्ये 20 ग्रॅम आहे म्हणजे जास्त गोड आहे, इथं 14.28 म्हणजे कमी गोड आहे. ए पातेल्यातील द्रावणा इतकेच गोड आहे का, नाही कमी गोड आहे, म्हणजे उत्तर झालं पर्याय सी. प्रश्न आहे आपल्याला, 5 एकसारखे डबे आहेत, त्यात वेगवेगळ्या वस्तू बंद असून आतील सामग्रीचे विवरण दर्शक लेबल डब्यावर पुढील प्रमाणे लावले आहे. सामग्री 2 चेंडू BB, 2 पेन PP, 2 घड्याळ WW. आता इथं चेंडूला B फॉर बॉल, पेनला P फॉर पेन, घड्याळाला W फॉर वॉच. एक घड्याळ व एक चेंडू WB, एक घड्याळ व एक पेन WP. कोणीतरी या डब्याचे लेबल्स अशा प्रकारे बदलवले की कोणत्याही डब्यामध्ये ती सामग्री नाही जिचे लेबल त्या डब्यावर आहे. जर WB आणि PP लेबल लावलेले डबे उघडले आणि त्यातील 4 वस्तूपैकी कोणतीही घड्याळ नसेल तर WW असे लेबल ज्या डब्यावर असेल त्या डब्याच्या बाबतीत कोणते विधान सत्य असेल. ओके, चला आता स्टेप बाय स्टेप आपण हे सोडूयात. ते काय म्हटले, WB आणि PP, WB आणि PP यातले उघडवले तर 4 वस्तू ज्या आहेत, कोणती समजा या 4 वस्तू आहे ना, या 2 आणि या 2 यापैकी घड्याळ कोणत्यातच नाही, म्हणजे 4 वस्तू होत्या त्यात घड्याळ नाही. आता वस्तू किती राहिल्या, वस्तू राहिल्या BB 2 चेंडू, समजा एकूण वस्तू किती होत्या 10. हे बघा 2 चेंडू 2 पेन 2 घड्याळ, एक घड्याळ एक पेन आणि एक घड्याळ एक चेंडू. आता 10 पैकी 6 वस्तू बाकी आहेत, 4 वस्तू कटल्या, त्या 4 मध्ये काय आहे घड्याळ कन्फर्म नाही. ओके, आता घड्याळ एकूण किती आहेत, हे बघा घड्याळ 2 हां आणि एक घड्याळ 3 आणि एक घड्याळ 4, 6 पैकी 4 घड्याळ आहेत. ओके, आणि 2 काय राहिलं, 2 काय राहिलं तर मग आता त्यातला एक चेंडू असू शकतो, नंतर एक पेन पण असू शकतो आणि झालं एक पेन किंवा एक चेंडू. आता काय म्हणले कोणतीही वस्तू घड्याळ नसेल. आता ज्या डब्यावर WW आहे या डब्यामध्ये काय शक्यता आहे, कोणतीही घड्याळ नसेल असं तर होऊच शकत नाही, कारण की आता डबे पॅकिंगचे डबे किती राहिले 4. ओके, आणि एकूण 4 वस्तू बाकी. समजा एका डब्यात 2 जरी कटल्या तर दुसऱ्या डब्यामध्ये 2 कटतील याची शक्यता कमी आहे, म्हणजे पहिला पर्याय कटला. एक वस्तू घड्याळ असेल शक्यता आहे, एक वस्तू चेंडू असेल नाही सांगता येत, एक वस्तू पेन असेल कन्फर्म नाही सांगता येत. 100% बी उत्तर आहे, एक वस्तू घड्याळ असेल. आणखीन तुम्हाला पुढच्या पद्धतीने समजून घेऊयात. इकडे पहा, BB 2 चेंडू, PP 2 पेन, 2 घड्याळ, एक घड्याळ व एक चेंडू, एक घड्याळ व एक पेन. आता WB 2 चेंडू असतील किंवा 2 पेन असतील आणि PP 2 चेंडू किंवा 2 पेन असू शकतात. WW मध्ये काय असेल, एक तर 2 घड्याळ राहील किंवा एक घड्याळ व एक चेंडू राहील किंवा एक घड्याळ व एक पेन राहील. किती शक्यता आहेत 3. किती शक्यता आहेत
3 शक्यता आहेत. एका शक्यतेमध्ये 2 घड्याळे, एका शक्यतेत 1 घड्याळ, एका शक्यतेत 1 घड्याळ. म्हणजे एक वस्तू घड्याळ असेल, बरोबर आहे, दोन्ही असू शकत्या, पण एक तर निश्चितच असेलच ना. अशा पद्धतीनं हे आपल्याला सोडवायचं आहे. प्रश्न आहे आपल्याला 1/2 गुणिले 3, 1/3 गुणिले 4, 1/4 गुणिले 5, 1/5 गुणिले 6 टिंब 1/9 गुणिले 10 या संख्येमध्ये खालीपैकी कोणते विधान सत्य नाही असं म्हणलंय. काय करावं लागेल, पहिले याला सिरीज कंप्लीट करून याला दशांश अपूर्णांकात आणावं लागेल. का? कारण पर्याय दशांश अपूर्णांकात आहे. कसं करता येईल? 3 दुनी 6, 1/6, 3 चौक 12, 1/12, 4 पंचे 20, 1/20, 5 सक 30, 1/30. याच्या पुढं काय असेल? 6 गुणिले 7, 7 सकम 42, त्याच्यानंतर 7 गुणिले 8, 7 8 56, त्याच्यानंतर 8 गुणिले 9, 8 9 72, त्याच्यानंतर 9/10, 9 10 90. अशा पद्धतीने हे करावं लागेल. हे बघा, तुम्हाला सुविधा करून दिली. ते काय केलं, सिरीज एक तर कंप्लीट करून घेतली. 6 गुणिले 7, 7 गुणिले 8, ओके. आता 9 गुणिले 10, म्हणजे इथं आणखीन एक आपण काय घ्यायला पाहिजे होतं, 8 गुणिले 9 एक पाहिजे होतं. हां, किती येईल ते? 8 9 72. मग आता याचा काय केलं, दशांश अपूर्णांक, आणि शेवटी पण दशांश अपूर्णांक. पर्याय पहा काय काय. तर या संख्यामधील प्रत्येक संख्या 0.011 पेक्षा मोठी आहे का? तर आहे. या संख्यात प्रत्येक संख्या 0.16 पेक्षा मोठी नाही, बरोबर आहे, नाही. ओके. ही संख्या बघा क्रमशः कमी होत जाणारी आहे, बरोबर आहे, कमी होत चालली, कमी होत चालली ना. आधी 0.16, मग 0.08, 0.05, 0.03, 0.02, 0.01, 0.01. ही संख्या मला क्रमशः वाढत जाणारी आहे, नाही ना. हेच आपलं उत्तर आहे, सत्य नाही आहे. बघा परत एकदा समजून घ्या. या संख्या प्रत्येक संख्या 0.011 पेक्षा मोठी आहे का? हे बघा, सगळ्यात लहान संख्या काय? 0.01, बरोबर आहे, 0.011 ना. आणि सगळ्यात मोठी 0.166, यापेक्षा मोठी नाही. हे बघा, या दुहीच्या दरम्यानच आहे. आणि यापेक्षा मोठी आहे, यापेक्षा मोठी आहे, यापेक्षा लहान आहे, म्हणजे सगळं याच्या दरम्यानच आहे. आणि ही लहान लहान होत चालली आहे, म्हणजेच आपलं उत्तर झालं पर्याय डी. पुढचा प्रश्न आहे आपला. एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकावर फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली, तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर भक्ताजवळ फुले किती? बघा, पहिली पायरी 1 फूल, दुसरी पायरी 2 फूल, तिसरी पायरी 3 फूल, चौथी पायरी 4 फूल, 24वी पायरी 24 फूल. या सगळ्यांची बेरीज करायची. सगळ्यांची बेरीज झाली की त्यात +9 करायचे. का? देवाला 9 वाहिले, आणि प्लस करायचे 17. का? कारण शेवटी 17 उरले. चला करून दाखवलं आपल्याला. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागेला 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. मग 1 + 24/2 गुणिले 24. उत्तर आलं 300. 300 + 9 + 17 326. ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्येवर आधारित हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे आपला की जर WO बरोबर 56, व्हॉट बरोबर 5812, SHEC बरोबर 1085, तर WASH वॉश बरोबर किती? काय थीम वापरली ती बघा. डब्ल्यूचा क्रमांक काय आहे? 23, ठीक आहे. आणि ओचा क्रमांक काय आहे? 15. काय केलं? यांची आडवी बेरीज केली. 3 आणि 2 5, आणि 1 आणि 5 6. हे बघा 56. हे बघा 1 ला 1च ठेवला, मग इथंही तेच केलं. मग आता आपला शेवटचा अंक घ्यायचा आहे. आता डब्ल्यूला आहे 23. 23 म्हणजे किती? हा 23. 23 म्हणजे 3 आणि 2 5. ओके. 1 ला 1, एस 19 नंबर, 9 आणि 1 10, आणि एच म्हणजे 8. 51 10 8 असं कुठे? पर्याय बी मध्ये. म्हणजे कोडिंग डिकोडिंगमध्ये सांकेतिक अंकामध्ये कुठल्याही प्रकारचा तर्क असू शकतो. आपल्याला त्या पद्धतीने जायचं आहे. उत्तर मिळालं पर्याय बी. पुढचा प्रश्न पाहूयात. तर्क व अनुमानाचा प्रश्न आहे. विधानावरून आपल्याला आकृती काढावी लागते. यामध्ये विधान आहे बघा,
काही मोबाईल संगणक आहेत. काही म्हणल्याच्या नंतर आकृती विभागून येईल. हे बघा, काही मोबाईल, हे मोबाईल आणि हे संगणक. ठीक आहे. त्यानंतर पुढचं विधान आहे, सर्व संगणक लॅपटॉप आहेत. आता सर्व संगणक लॅपटॉप आहेत म्हणतो तो, म्हणून मग याला म्हणू आपण लॅपटॉप. लॅपटॉप. परत एक विधान आहे, काही लॅपटॉप टॅबलेट आहेत. हे बघा, याला म्हणू आपण टॅबलेट. हे काही आहे म्हणून आपण असं करू. पण मग आपल्याला माहिती आहे की आकृती काढताना टॅबलेटचं वर्तुळ संगणकाला किंवा मोबाईलला छेदू शकलं असतं. म्हणजे आकृती आपल्याला 1 2 3 पद्धतीनं काढता येईल. म्हणजे जसं काही मोबाईल संगणक आहेत, बघा असं काही मोबाईल संगणक आहेत. हे मोबाईल आणि हे संगणक. आणि नंतर म्हणतो की सर्व संगणक लॅपटॉप आहेत. मग सर्व संगणक लॅपटॉप तर असं बी घेऊ शकतो आपण संगणकाचं. ठीक आहे. आणि आता काय म्हणालो आपण, काही लॅपटॉप टॅबलेट आहेत ना, काही लॅपटॉप टॅबलेट आहेत. हे बाहेरचं लॅपटॉप आहे. आणि मग हे टॅबलेटचं हे. पण मग आता आपल्याला असं लक्षात येईल की आपण ही जी आकृती आहे, ही टॅबलेटची आकृती यांना पण छेदू शकते संगणकाला. म्हणजे आपल्याला 3 पद्धतीनं आकृत्या काढता येतील. जसं काही मोबाईल संगणक आहेत, हे मोबाईल, हे संगणक आणि सर्व संगणक लॅपटॉप आहेत. ठीक आहे. सर्व संगणक लॅपटॉप आहेत. तर हे बघा, हे लॅपटॉप. आणि शेवटचं विधान काय म्हणतं की काही लॅपटॉप टॅबलेट आहेत. म्हणजे हे बघा, हे झाले टॅबलेट. अशा पद्धतीनं तुम्हाला 3 आकृत्या काढता येतात. पण आता जितक्या जास्त आकृत्या आपल्याला काढून किंवा शक्यता वाटली तेवढा आपला कठीण पातळीचा प्रश्न झाला. कारण आता 3ही ठिकाणी तुम्हाला चेक करावं लागणार आहे की आपलं बरोबर आहे की नाही. आणि 3ही ठिकाणी बरोबर आला तरच ते निष्कर्ष बरोबर असतो. म्हणून आता तुमचा ज्यावेळेस सराव होतो ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की अरे हे चुकलं, हे बरोबर आलं. तुम्हाला आकृतीकडे पाहायची गरज नाही. जसं बघा, काही संगणक टॅबलेट आहेत. आता ही तुम्ही पहिलं निष्कर्ष तुम्ही चेक करायला लागले. आता बघा, हे काही संगणक टॅबलेट आहेत. इथं झाला हा संगणक आणि हा झाला टॅबलेटचा वर्तुळ. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये तर रॉंग व्हायला लागलं हे. मग इथं बघा, इथं पण टॅबलेट, इथं संगणक, इथं बी रॉंग व्हायलं. फक्त ते इथं बरोबर यायलं. मग आपल्याला असंही लक्षात यायलं की 3 ठिकाणी नाही, म्हणजे पहिला निष्कर्ष काय असणार आहे, रॉंग असणार आहे. दुसरा बघा, काही मोबाईल लॅपटॉप आहेत. आता हे मोबाईल आणि हे लॅपटॉप आहेत का, आहेत, मधून गेला. हे मोबाईल दुसऱ्या आकृतीमध्ये आणि हे लॅपटॉप. ठीक आहे. तिथं पूर्ण जाऊन बसले मोबाईल तिथं. मग आता सर्व मोबाईल लॅपटॉप याचा अर्थ पण काही मोबाईल लॅपटॉप असतात. कारण त्याच मोबाईलमधून एक उचलला तर तो लॅपटॉप आहे का, तर होच म्हणावं लागते ना. ठीक आहे. म्हणजे इथं बरोबर आहे आणि इथं तर ऑलरेडीच बरोबर आहे. हे मोबाईलमधून लॅपटॉपचं वर्तुळ गेलेलं आहे. म्हणजे 3ही आकृत्यामध्ये बरोबर असणारा निष्कर्ष आहे दुसरा. तिसरा चेक करू, सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत. आता सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत. इथं बरोबर यायला आकृतीनुसार, पण इथं यायला ना, कारण अर्धे नाही आहेत इथं व्हायला आणि इथं पण अर्धे नाही आहेत. म्हणजे हे रॉंग असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2च फक्त बरोबर आहे. सॉरी, निष्कर्ष क्रमांक 2च बरोबर येणार आहे. म्हणून केवळ निष्कर्ष 2 बरोबर आहे. त्यानंतर दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. सुरेश 3 किलोमीटर उत्तरेला गेला. जशी माहिती आली आहे ना, तसं आपण आकृती काढायचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे इथं सुरेशचं लोकेशन आपण स्टार्टिंगचं घेऊ. 3 किलोमीटर उत्तरेला गेला. मग आता इथं लिहू आपण 3 किलोमीटर. ठीक आहे. 3 किलोमीटर गेला. नंतर उजवीकडे वळून 6 किलोमीटर. उजवीकडे वळून 6 किलोमीटर. म्हणजे 3पेक्षा थोडंसं जास्त घेऊ. 6 किलोमीटर. पुन्हा उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. आता पूर्वेकडे जात असताना उजवीकडे म्हणजे सेम खाली इतकंच घ्यायचं आहे आपल्याला. नंतर पुन्हा डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला. आता दक्षिणेकडे जात असताना डावीकडे म्हणजे मग तो पूर्वेला किती गेला, 6. म्हणजे किमान इतका अंदाजित घ्या. हे झालं 6.
तर तो मूळ जागेपासून किती दूर आणि कोणत्या दिशेस आहे. मग आता ही मूळ जागा आहे. आता तो इथं पोहोचला, हे 6 आणि हे ऑलरेडी 6, कारण तो बरोबर 3 किलोमीटर खाल्लेला आहे. म्हणजे हे 6, 6 + 6 12. मूळ जागेच्या कुणीकडे आहे, पूर्वेकडे. 12 किलोमीटर पूर्वेला आहे. पर्याय सी. रुबी, अमन, विजय, बॉबी आणि सनी या 5 मित्रांची उंची वेगवेगळी आहे. सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे. रुबी हा केवळ बॉबीपेक्षा उंच आहे. विजय आणि सनी दोघेही अमनपेक्षा उंच आहेत. रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा बुटका आहे. विजय हा सर्वात उंच आहे. जशी माहिती दिली ना तशी आपण आकृती काढायचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला बघूया काय म्हणते ते. सनी हा गटात दुसरा सर्वात उंच आहे. आपल्याला एक तर क्लिअर झालं की सनी 2 नंबरला आहे. ठीक आहे. मग आपण काय करू, अंदाजित समजा उदाहरणार्थ आपण इथं सनी जर घेतला तर तो 2 नंबरला आहे उंचीला. किती नंबरला आहे तो, 2 नंबरला. रुबी हा केवळ बॉबीपेक्षा उंच आहे. रुबी बॉबीपेक्षा उंच आहे पण काही कळत नाही. विजय आणि सनी हे दोघेही अमनपेक्षा उंच आहेत. विजय आणि सनी हे दोघेही अमनपेक्षा उंच आहेत. विजय पण उंच आहे आणि सनी पण. रुबी हा बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा बुटका आहे. विजय हा सर्वात उंच आहे. मग आता सनी जर 2 नंबरला असेल, आपल्याला कळायला आलं ना, सनी जर 2 नंबरला असेल, ठीक आहे, तर मग विजय 1 नंबरला आहे. कारण विजय काय आहे, सर्वात उंच आहे. म्हणून मग विजयला आपण इथं घेऊया, जो सर्वात उंच आहे. ठीक आहे. आणि ह्यो 2 नंबरवाला आहे. आता परत पहिल्यापासून घेऊ माहिती. सनी हा गटात दुसरा उंच आहे. रुबी हा केवळ बॉबीपेक्षा उंच आहे. विजय आणि सनी हे दोघेही अमनपेक्षा उंच आहेत. विजय आणि सनी हे दोघेही अमनपेक्षा उंच आहेत. म्हणजे अमन या दोघांपेक्षा लहान आहे. मग अमनला आपण इथं घेऊ, पण अंदाजित घेऊ, अजून नंबर नाही द्यायचा त्याला. ठीक आहे. विजय आणि सनी दोघेही अमनपेक्षा उंच आहेत. रुबी हा बॉबीपेक्षा पण अमनपेक्षा बुटका आहे. म्हणजे अमनपेक्षा बुटका कोण आहे, रुबी आहे. रुबी आहे. ठीक आहे. म्हणजे रुबी अमनपेक्षा लहान आहे. पण बॉबीपेक्षा उंच आहे. हे बघा ना खाली आलं, रुबी हे बॉबीपेक्षा उंच आहे पण अमनपेक्षा म्हणजे बॉबी अजून सर्वात लहान आहे. म्हणजे बॉबी सर्वात लहान आहे. मग म्हणजे बॉबी 5 नंबरला आहे. त्याच्यानंतर रुबी 4 नंबरला आहे आणि अमन 3 नंबरला आहे. आता काय म्हणले ते, तर रुबीपेक्षा किती जण उंच आहेत, तर रुबीपेक्षा 3 जण आहेत ना, विजय, सनी आणि अमन उंच आहेत. म्हणजे डी उत्तराची निवड करा. ठीक आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडू शकता. फक्त तुम्ही जशी माहिती दिली आहे ना त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर इथं वाक्यावर आले बघा, अनुमानावर आधारित प्रश्न. मला वाटतं 2019ला आणि 2021ला किंवा 18ला असा एक प्रश्न त्यांनी कंटिन्यू 2 वर्ष विचारला होता. दुधाचा रंग पांढरा आहे हे विधान डॅश डॅश प्रमाणाचे आहे. अनुमान, उपमान, अर्थापत्ती, प्रत्यक्ष. आता दुधाचा रंग पांढरा आहे हे अनुमान म्हणजे हे जे आहे प्रमाण कशाचं आहे, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष आहे ना, कारण काय आहे, प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियामार्फत ज्ञान झालं ना. कारण तुम्ही डायरेक्ट उघड्या डोळ्यांनी पाहिलं ना की दूध पांढरं आहे. आलं लक्षामध्ये. प्रत्यक्ष हे जे आहे प्रमाण, हे प्रत्यक्ष प्रमाण आपल्याला चार्वाकनं याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. चार्वाकचं असं मत होतं की ज्ञान मिळवण्याचा जो मार्ग आहे तो आहे प्रत्यक्ष. कारण ते ज्ञानेंद्रियाच्या मार्फत आणि सत्य ज्ञानेंद्रिय म्हणजे आपण प्रत्यक्ष ते पाहतो, म्हणून हाच सर्वात प्युअर नॉलेज मिळवण्याचा मार्ग आहे. ठीक आहे. हे प्रत्यक्ष आहे. कारण अनुमानामध्ये काय असते, अनुमानामध्ये जे प्रत्यक्ष नाही त्याचे ज्ञान प्राप्त केलं जातं. म्हणजे आपल्याला ते प्रत्यक्ष दिसत नसतं. जसं पलीकडे कुठंतरी जंगलामध्ये किंवा डोंगरावर तुम्हाला धूर दिसतो आणि मग तुम्ही अनुमान काढतात की तिथं आग लागली असेल, हे अनुमानाचं झालं. उपमान काय असतं,
आपल्याला आधीपासून माहिती असलेल्या वस्तूशी असणाऱ्या साम्याच्या आधारे आपण जेव्हा एक नवीन वस्तूचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला उपमान म्हणतात. आणि अर्थापत्ती दोन भासमान ज्ञानातील विरोध पाहून केलेला तर्क असतो. म्हणजे कसं, राजेश लट्ट आहे पण तो दिवसा खात नाही, अशा पद्धतीचे दोन भासमान ज्ञानातील जो विरोधाचे तर्क केलेले तिथं असतात. इथं काय आहे, दुधाचा रंग पांढरा आहे, कशाने ओळखलं? कारण तुम्ही प्रत्यक्ष ज्ञान घेतलेलं आहे. त्यानंतर प्रश्न दिलाय की 31 ते 33 सारणीवर सोडवायचे. बोरिवली राष्ट्रीय उद्यानातील हत्ती व इतर अन्य प्राण्यांची गणना 2019 ते 24. प्राणी आहेत 19 आणि 24. हत्ती 239, हरिण 10,466, नीलगाय 722, ससा 2081, मोर 1063, गोरिला 311 आणि 2024ची गणना दिली आहे. यावर आधारित प्रश्न आहेत की 2019 ते 2024 या कालखंडातील हत्तीच्या संख्येत किती टक्के वाढ झाली? मग आता बघा, हत्ती 239, 284. 2019ला होते 239, 24ला 284, 45 वाढले. 239ला 45 वाढले तर 100ला किती? त्रिराशी करूयात. मग उत्तराला 18.83, पर्याय क्रमांक बी. 2019 ते 2024 या कालखंडात इतर अन्य प्राण्यांच्या एकूण संख्येत कितीने वाढ झाली? आता अन्य प्राणी बघा, आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, ते काय म्हटलेत, इतर अन्य प्राण्यांच्या संख्येत एकूण किती वाढ झाली. बघा एकूण आता काय करावं लागणार आपल्याला, पहिला यांची बेरीज करावं लागेल. 2019ला 14,643, 24ला 32,287. ओके, मग आता बेरीज झाली तर आपलं उत्तर किती आलं? 17,644, पर्याय क्रमांक ये. आता इथे बघा, इथे हत्ती शब्द DTP व्हायचा राहिला आहे. यामध्ये आपला हत्ती काउंट करायचे नाहीत, फक्त इतर राहिलेले सर्वच्या सर्व यांची बेरीज 19ला येते 14,643, 22ला येते 32,287, उत्तरे 17,664. पुढे आहे, जर हत्तीच्या वाढीतील टक्केवारीत सातत्य राहिले तर 2029 साली हत्तीची अपेक्षित संख्या किती? काय करावं लागेल आपल्याला, त्याची आधी टक्केवारी घ्यावी लागेल. आपण पाहिलं होतं त्रिराशी पद्धतीनं की पहिल्या वर्षी 18.83% वाढले. मग आता 284चे 18.83% जर आपण काढले तर ते येतात 53.47%. म्हणजे आता काय, वरचे 47 कट केले तर 53 त्यात वाढणार, म्हणजे 337 हत्ती होतील, पर्याय क्रमांक सी. A, B, C व D या 4 खेड्यात राहणाऱ्या 6,200 ग्रामस्थावर त्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केले. बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे, तर इतर खेड्यातील किती लोकांना तोच रंग अतिप्रिय रंग आहे? बघा, विविध खेड्यात राहणारे लोक अतिप्रिय रंग एकूण आहेत 6,200, तर बीमध्ये 23%. बी खेड्यात 50% लोकांना आवडतो. मग पहिले आता 6,200चे 23% काढणार, काढल्यानंतर त्याचे पुन्हा 50% काढणार. ते 50% केल्यानंतर लाल रंग म्हणजे 20% आहे, तर आता इतर आपल्याला काढायचा. बघा, एकूण 100% बरोबर 6,200, बीचे 23% म्हणजे किती? 23 गुणिले 62, 1426, 50% 1713. मग आता एकूण 100% 6,200, तर लाल रंग अतिप्रिय आहेत 20% लोकांना. मग आता 6,200चे 20% म्हणजे 1,250. मग 713 तर कायचे? बी खेड्यातले, ते त्यातून वजा केले तर खाली राहिले 527, पर्याय क्रमांक सी. थोडंसं सांगण्यात गडबड होऊ शकते, तुम्ही शांततेत व्हिडिओ पॉज करा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला फायदा निश्चित होईल. एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात, 48 क्रिकेट खेळतात, 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत? काय करावं लागेल, पहिले क्रिकेट खेळणारे आणि कबड्डी खेळणारे 12 खेळाडू दोन्ही खेळ खेळतात. येते लक्षात? मग आता 12तून 36 गेले, खाली राहिले कबड्डीवाले 24
आणि 48मधून 12 गेले, खाली राहिले 36. याप्रमाणे सोडवायचं आहे. ओके, बघा 24, 12, 36. मग आता राहिले किती? 80 वजा 72, कारण की कबड्डीतून वजा झाले हे सगळे एकूण 72. 8, 80ला 8 तर 100ला किती? त्रिराशी मांडली. 10% खेळाडू क्रिकेट अथवा कबड्डी खेळत नाहीत. पर्याय ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर आहे. पुढे चलूयात आपण. प्रश्न आहे, भारतातील आंतरजालाच्या किंवा इंटरनेटच्या वापराचे नियमन कोणत्या कायद्याद्वारे होते? तर सुपरिचित कायदा आहे तो सर्वांना पाठ आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000. नेक्स्ट, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्राची डिजिटल बँक म्हणजे NAD NAD होय. NADचे संक्षिप्त रूप काय आहे? तर तिला नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी असं म्हटल्या जातं. यानं काय होईल? विविध जी विद्यापीठं आहेत किंवा विविध शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामार्फत आता ह्या NADच्या मार्फत सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल, ते आता तुम्हाला डिजिटल स्वरूपामध्ये मिळणार आहेत आणि ते जपूनसुद्धा त्यांची कॉपी त्या पोर्टलवर ठेवणार आहे. त्यानंतर आभासी संप्रेषण प्रस्थापित करण्यासाठी शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांचे मंडळ तयार करतो. हे सामाजिक नेटवर्किंग साईटचे वैशिष्ट्य आहे. आता हे मंडळ तयार करतो, आता थोडासा मराठी शब्द आलेला आहे तो समजून घ्या तुम्ही, खालील पर्यायानुसार समजून घ्या. फेसबुक, आता फेसबुकमध्ये आपल्याला व्हिडिओ इमेज वगैरे अपलोड करता येतात, पण सगळेजण ऑनलाईन दाखवता येत नाही ना, म्हणजे असे कम्युनिटी स्वरूपामध्ये. हे कुठं शक्य आहे? गुगल प्लसमध्ये. तुम्ही करोनाच्या काळामध्ये पाहिलं का आता फेसबुकमध्ये काय स्वतः एकट्याला ऑनलाईन येता येईल, परंतु विद्यार्थी शिक्षक असं वर्गासारखं कुठं शक्य आहे? गुगल प्लसमध्ये शक्य आहे. ट्विटरमध्ये जास्त पर्सनल आहे. वर्डप्रेस तर हा वेगळाच पर्याय आहे, कारण वर्डप्रेस कायसाठी उपयोगात येतं ते तुम्हाला माहिती आहे की ते ब्लॉग्स किंवा वेबसाईट डिझाईन करण्यासाठी ते वर्डप्रेस हा प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय सी हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. MOV हे एक्सटेन्शन कोणत्या प्रकारच्या फाईल सूचित करतं? MOV तर साहजिकच व्हिडिओ फाईल आपल्याला सूचित करतं, कारण ईमेल फाईलचे एक्सटेन्शन्स काय आहेत? JPG आहे, GIF आहे, PNG आहे, बरोबर आहे. एक्झिक्युटेबल फाईलचं एक्सटेन्शन EXE असं असतं. हे कुठं पाहता तुम्ही? ज्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये तुम्ही जा, ठीक आहे, किंवा तुमच्या PCमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्क्रीनवर जाता ना, तर तिथं हे शॉर्टकट्समध्ये असतात. तुम्हाला प्रश्न काय विचारला की MOV हे एक्सटेन्शन कोणत्या प्रकारच्या फाईलला असतं? व्हिडिओ फाईलला असतं. मग इमेज फाईलला काय असतं? JPG असतं, GIF असतं, PNG असतं. आणि एक्झिक्युटेबल फाईलला काय असतं? EXE असतं. MS ऑफिस डॉक्युमेंटला काय असतं? जे तुम्ही DTP वगैरे करता DOC असतं बघा, किंवा DOCX असतं किंवा DOT असतं. ठीक आहे. सहाय्यित तंत्रज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांना मदत करत नाही म्हटलं ते शेवटीला. बघा, शारीरिक अपंगत्व असणाऱ्यांना करतं. डिस्लेक्सिया म्हणजे जे अध्ययन अक्षम आहेत, म्हणजे डिस्लेक्सिया म्हणजे वाचन क्षमता, ठीक आहे, त्यांना मदत करतं. बोधात्मक समस्या असणाऱ्या ज्यांना कॉग्नेटिव्ह प्रॉब्लेम्स आहे त्यांना असिस्टंट टेक्नॉलॉजी साहजिकच मदत करते. पण सामाजिक उपद्रवी हा पर्यायच वेगळा आहे ना. सामाजिक आता अँटी सोशल लोक म्हणजे कोण पण काय ते विद्यार्थी आहेत का नाहीत वगैरे, म्हणजे हा वेगळा पर्याय ना, याचीच निवड करा ना, कारण ह्या तिघांना मदत करणं शक्य आहे असिस्टंट टेक्नॉलॉजीकडून. पर्यावरणाचे राखेचे प्रदूषण कशामुळे होते? त्याला पर्यावरणात राखेचे प्रदूषण, त्याला पर्यावरणामध्ये अलीकडचा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकता, फ्लाय ॲश असा शब्द आहे पर्यावरणीय राख म्हणजे. तर ऑइल रिफायनरी नाही. थर्मल पॉवर प्लॅन्ट यस, कारण थर्मल पॉवर जी आहे ना, ही थर्मल पॉवर बनवल्या जाते दगडी कोळशातून. ठीक आहे. आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी म्हणजे 50% जास्त इलेक्ट्रिसिटी
कुणापासून म्हणजे कोणत्या प्रकारची आहे तर ती थर्मल पॉवर आहे. ठीक आहे. म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते जी राख आहे ना दगडी कोळशाची ती तिथं पडलेली असते. म्हणून इथं बी उत्तर आपण घेणार आहोत. सीड प्रोसेसिंग प्लॅन्ट आणि स्ट्रीम्प मायनिंग हे तितकंसं नाही जबाबदार जेवढं थर्मल पॉवर आहे. खालीलपैकी भारतीय कृषी शेतीमधून सोडल्या जाणाऱ्या कोणत्या वायूचे जागतिक तापमानवाढीत सर्वाधिक योगदान आहे. आता काय केलं शेवटीला म्हणलाय तो सर्वाधिक योगदान असणारा वायू, पण अगोदर काय सांगायला तो खालीलपैकी भारतीय कृषी शेतीमधून सोडल्या जाणाऱ्या कोणत्या वायूचे जागतिक तापमानवाढीत सर्वाधिक योगदान आहे. आता पहिली तर गोष्ट काय आहे, भारतीय कृषीमधून मिथेन हा जास्त वायू सोडतात, मिथेन. म्हणून आपल्याला याचीच निवड आता, जरी तो पूर्ण तापमानवाढीमध्ये 20%च कारणीभूत आहे मिथेन, जागतिक तापमानवाढीसाठी 20% कारणीभूत आहे. नायट्रस ऑक्साईड जो आहे तो 6% कारणीभूत आहे, वाटलं तर हे लिहून घ्या. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड 60% कारणीभूत आहे जागतिक तापमानवाढीला, आणि क्लोरोफ्लोरोकार्बन 14% कारणीभूत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल सर्वात जास्त तापमानवाढीला कारणीभूत तर कार्बन डायऑक्साईड आहे, पण ते काय म्हणले भारतीय कृषीमधून, कारण तुम्ही बघा भात शेती आहे, गुरे गोठे वगैरे आहेत, गाई वगैरे जनावरं तिथं पाळली जातात, अशा ठिकाणाहून मिथेनची क्रिएट होतो ना. म्हणून उत्तर आपल्याला हे घ्यावं लागणार आहे. नागरी परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळण्याचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते. झाडांचा अभाव, नागरी परिसरातील हवेची गुणवत्ता म्हणले. हां ठीक आहे. स्वयंचलित वाहनातून उत्सर्जित होणारी प्रदूषके. यश, कारण नगरामध्ये हवेची गुणवत्ता ढासळण्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे तो धूर वाहनांचा, आणि नंतर MID असेल तर MIDC असेल तर, परंतु इथं MIDCचा संदर्भच नाही दिला. म्हणून नगरामध्ये सर्वात मोठं धुरीला म्हणजे धूर जो निघतो ना त्याचं कारणच काय आहे, स्वयंचलित वाहनातून उत्सर्जित होणारी प्रदूषके. ठीक आहे. हे जनरल आहेत बाकीचे पर्याय. शाश्वत विकासास ही संकल्पना यामध्ये आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट संकल्पना कुठून आली. जागतिक विकास अहवाल 1982 नाही, डंकेल अहवाल नाही, तिथं गॅट कराराचा संदर्भ येतो. शाश्वत विकास ध्येय अहवाल नाही. ब्रंटलँड अहवाल यस. आता याचा ब्रंटलँड अहवाल काय संदर्भ आहे, हे ब्रंटलँड कमिशन होतं बघा. या कमिशनचे अध्यक्ष होते म्हणजे सर ब्रंटलँड, हे नॉर्वेचे प्राईम मिनिस्टर होते, त्यांचं नाव ब्रंटलँड होतं. त्यांच्या नावावरून त्या कमिशनला 1987च्या ब्रंटलँड कमिशन असं ठरवलं गेलं. आणि मग जे UNO आहे ने 2005 ते 2015 हे दशक शाश्वत विकासासाठीच्या शिक्षणासाठीचे दशक म्हणून जाहीर केलं होतं वगैरे वगैरे वगैरे. इथं संदर्भ काही गरज नाही आपल्याला, फक्त या अहवालामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट संकल्पना रुजली एवढं किमान लक्षात ठेवा. आणि ब्रंटलँड हे जे कमिशनचे अध्यक्ष होते ते नॉर्वेचे प्राईम मिनिस्टर होते. नेक्स्ट, खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्यायाची निवड करा. अपरंपरागत ऊर्जा स्रोत हे पुनर्निर्मितीक्षम आहेत. आता अपरंपरागत ऊर्जा स्रोत हे पुनर्निर्मितीक्षम आहेत का. तर अपरंपरागत ऊर्जा स्रोत म्हणजे कोणते ऊर्जा स्रोत. सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे. ठीक आहे. याला आपण अपरंपरागत ऊर्जा स्रोत असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये दुसरा जो आहे परंपरागत ऊर्जा स्रोत, ज्याला आपण अपुनर्निर्मितीक्षम आहे असे म्हणतो. तर आता बघा तुम्ही, थोडासा याचा आधार घ्या बघा इंग्रजी शब्दाचा. बघा, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आर रिन्युएबल. आता जसं आपण पाहिलं की सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भूऔष्णिक हे रिन्युएबल आहेत का, परत यूज करता येतात का. हो ना. पवन ऊर्जा, पवनचक्की फिरली, पुढे हवा गेली, काय ऑक्सिजन घेतला वगैरे वगैरे, म्हणजे हे बरोबर आहे वाटते. आणि परंपरागत ऊर्जा स्रोत जे आहेत म्हणजे जे औद्योगिक क्रांतीच्या पासनं त्याच्या अगोदरपासनं यूज होतात, म्हणजे जसं काय
दगडी कोळसा आहे, पेट्रोलियम आहे, नैसर्गिक वायू आहे. तर हे पुनर्निर्मितीक्षम नाही आहेत ना, नॉन रिन्युएबल आहे. कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आर नॉन रिन्युएबल. यस, ते परत निर्माण करता येत नाहीत ना. म्हणजे दोन्ही विधानं काय झाले, बरोबर झाले. म्हणजे दोन्ही योग्य, म्हणजे पर्यायी याची आपण इथं निवड करणं अपेक्षित आहे. महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 रोजी केली? ठीक आहे, तर ती संस्था आहे महाज्योती संस्था, जिच्यामार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा असेल किंवा सेट नेटच्या परीक्षा असतील किंवा अजून पोलीस भरती असेल किंवा PhDची फेलोशिप असेल, ती विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. पवित्र हे शिक्षक भरतीसाठी पोर्टल आहे महाराष्ट्र शासनाचं. सारथी जे आहे, सेम जे मराठा समाजातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुरू केलेली संस्था आहे महाराष्ट्र शासनानं. बार्टी जी आहे ही अनुसूचित जातीतील म्हणजे SC कॅटेगरीमधील स्टुडंटसाठी सुरू केलेली संस्था आहे. जी संस्था पोलीस प्रशिक्षण, त्याचबरोबर सेट नेट किंवा स्पर्धा परीक्षा इतर आणि PhDसाठी फेलोशिप प्रदान करते. ठीक आहे. अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या, त्याला आपण AICTE असं म्हणतो, अखत्यारित्या खालीलपैकी कोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश नाही? अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या अखत्यारित्या कोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश नाही? AICTE मध्ये काय येणार नाही? AICTE म्हणजे कोणती संस्था? ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. बघा, अप्लाइड आर्ट्स येतं टेक्निकल एज्युकेशनमध्ये, टीचर एज्युकेशन येणार नाही, मॅनेजमेंट येतं आणि इंजिनिअरिंग पण येतं. ठीक आहे. मग कोण येणार नाही? शिक्षक शिक्षण. कारण शिक्षक शिक्षणासाठी स्वतंत्र आहे ना NCTE, जिला आपण नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन असं म्हणतो. म्हणून बी उत्तरची निवड करा. वैदिक काळात उपनयन संस्काराने शिक्षणास प्रारंभ होत असे व शिक्षण पूर्ण झाल्यावर हा समारंभ होत असे. कोणता? वैदिक काळात उपनयन संस्काराने शिक्षणास प्रारंभ होत असे व शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर हा समारंभ होत असे, तर तो समारंभ होता समावर्तन समारंभ. कारण मक्तब हे तर मुघल काळाच्या संदर्भानं आहे, प्राथमिक शाळांना मक्तब म्हटले जाईल. उपोसथ हे बौद्ध भिक्खू आपल्या हातून काही नियम जर मोडले तर पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, चतुर्थी या दिवशी क्षमा मागत असत, ती परंपरा आहे. आणि पब्वजा तर बौद्धिक काळाच्या रिलेटेड आहे तो कन्सेप्ट. बौद्ध शिक्षणामध्ये ज्यावेळेस शिक्षण प्रारंभ होईल तर त्याला पब्वजा विधीने शिक्षणाची सुरुवात होत असेल. ठीक आहे. त्यानंतर कोणत्याही विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला मान्यता डॅश डॅश कडून दिली जाते? बघा, यावर 2 प्रश्न क्रिएट होतात. अभ्यासक्रमाची मान्यता व्यवस्थापन समिती देते आणि अभ्यासक्रमाची निर्मिती अभ्यासक्रम मंडळ करते. हे दोन्ही लाईन लक्षात ठेवा. आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी दूरदर्शनचे हे वैशिष्ट्य नाही. दूरशिक्षणाचे म्हटले. दूरशिक्षणाचं कोणतं वैशिष्ट्य नाही? अध्ययन साहित्य आहे ना. दूरशिक्षणामध्ये पण तुम्हाला बुक्स वगैरे प्रोव्हाइड केले जातात, आहे वैशिष्ट्य. इलेक्ट्रॉनिक माध्यम, यस. अलीकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ईमेल वापरला आहे, तुम्हाला मेसेज आले तर ऑनलाईन एखादं तुम्ही अटेंड केले लेक्चर्स, ते आहेच. ते स्वाध्याय पण आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. कारण तुम्हाला टेस्ट, होमवर्क वगैरे ते प्रोजेक्ट जे आहे ते कंप्लीट करायला लागतात. वर्ग खोल्या नाही, कारण तुम्हाला तिथं वर्गात बसून शिक्षण घ्यायचं नाही. वर्ग खोल्या हे पारंपरिक किंवा फॉर्मल एज्युकेशनचं वैशिष्ट्य आहे. म्हणून डी उत्तराची निवड करा. अशा पद्धतीनं आपण या होणाऱ्या पुढच्या सेट एक्झामसाठी ही टेस्ट सिरीज ऑर्गनाईज केली होती. 12
टेस्ट पेपर आपण घेतले, ठीक आहे. 12 टेस्ट पेपर आपण अगदी व्यवस्थित आणि टाईमानुसार घेतलेले. ते सर्वांना आहे की ओएसिस करिअर पॉईंट खात्रीशीर तुम्हाला अगदी वेळेवर टेस्ट प्रोव्हाइड करतं मागच्या 2 वर्षापासून. आणि परीक्षा अचानक पुढे ढकलल्यामुळं हे 4 एक्स्ट्राचे पेपरही आम्ही वेळात वेळ काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये. सर्वांना 15 जून 2025 रोजी होणाऱ्या सेट परीक्षेसाठी आपल्या यूट्यूब चॅनलकडून शुभेच्छा देतो. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली नाही, या तारखेला आम्ही पेपर घेतले होते 12 पेपर, आणि या 12 पेपरची फीस आहे. म्हणजे अर्थात तुम्हाला आता डायरेक्ट मिळतील ते 12ची 12 पेपर, आणि 12 पेपरनंतर 13वा, 14वा, 15वा आणि 16वा हे पेपरसुद्धा आपण एक्स्ट्रा परीक्षा पुढं ढकलल्यामुळं 4 रविवारी 4 पेपर घेत आहोत, जे तुम्हाला त्या 12 प्लस हे 4 म्हणजे 16 पेपर एकूण 450 रुपये फीसमध्ये मिळणार आहे. व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये 12 + 4 16 पेपर, त्याच्या 16 आन्सर कीज आणि 16 विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचे. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे व्हॉट्सअपला. याच नंबरला लगेच तुम्हाला 16 PDF पेपर, 16 आन्सर कीज आणि 16 विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.